खरी समस्या वेळेची नाहीच आहे. चला बघूया नक्की काय महत्वाचं आहे. असं होतं ना की दिवसभर धावपळ होते, पण रात्री वाटतं आज नेमकं केलं काय. म्हणजे प्रॉब्लेम टाइम मॅनेजमेंटचा नाहीच, खरी गंमत आहे अटेन्शन मॅनेजमेंटमध्ये. हे अगदी खरं आहे. आपलं आयुष्य तिकडेच वळतं जिथे आपलं लक्ष असतं. म्हणजे जर आपलं लक्ष चुकीच्या ठिकाणी असेल तर आयुष्यही तसंच विस्कळीत होतं. थोडक्यात काय तर आपण तेच बनतो ज्यावर आपण फोकस करतो. मग आता प्रश्न येतो, आपलं लक्ष कुठे जाईल हे कोण ठरवतं? खरं तर आपण नाही, आपला फोन ठरवतो. यालाच म्हणतात इझी डोपामाइन. मेंदूला छोट्या आनंदाची सवय लागते आणि मोठी कामं नकोशी वाटतात. आपल्याकडे रोजची फोकस एनर्जी खूप लिमिटेड असते आणि ती जाते कुठे? फालतू कामांमध्ये. आणि मग जेव्हा खरं काम करायची वेळ येते तेव्हा एनर्जीच उरलेली नसते. प्रत्येक कामाआधी फक्त विचारा, हे खरंच गरजेचं आहे का? अर्धे डिस्ट्रॅक्शन्स इथेच संपतात. मल्टीटास्किंग ही एक मोठी चूक आहे. यामुळे फोकस तुटतो आणि कामंही नीट होत नाहीत. आजच्या जगात डीप वर्क म्हणजे पूर्ण लक्ष देऊन काम करणं ही एक सुपर पॉवर आहे. पण गंमत म्हणजे फोकस सुपर पॉवर नाही, तो एक रिझल्ट आहे डिस्ट्रॅक्शन्स काढून टाकण्याचा. फोकससाठी सिस्टम बनवा. फोन फक्त सायलेंट नको, दुसऱ्या खोलीत ठेवा. नको असलेले ॲप्स काढा. कारण जर मनाला काही काम दिलं नाही तर ते स्वतःसाठी डिस्ट्रॅक्शन शोधून काढेलच. म्हणूनच रोज सकाळी फक्त 2-3 सर्वात महत्त्वाची कामं ठरवा, बाकी सगळं नंतर. फक्त रिझल्टवर लक्ष ठेवलं की निराशा येते. त्यापेक्षा रोजच्या प्रोसेसवर फोकस करा. परफेक्ट करण्याच्या नादात कामच होत नाही. त्यापेक्षा प्रगती करण्यावर लक्ष द्या, सुरुवात करा. फोकस हे फक्त एक काम नाही, ते एक ओळख आहे. एक फोकस्ड व्यक्ती बनण्याचा निर्णय आहे. जेव्हा का करायचं हे पक्क माहीत असतं ना, तेव्हा लक्ष आपोआप लागतं. जग बदलायची गरज नाहीये, फक्त आपलं लक्ष कुठे जाईल एवढाच निर्णय घ्यायचा आहे. कारण आपलं लक्षच आपलं आयुष्य घडवतं. मग आज ते कुठे जाणार आहे?